नमस्कार. आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तर आजचा विषय आहे आपला, आपण कुक्कुटपालनात जास्तीत जास्त अंड्यांचं उत्पादन कसं घेऊ शकतो. काही जे पोल्ट्री फार्मर असतात ते फक्त अंड्यांसाठीच कोंबड्या पाळत असतात, तर काही पोल्ट्री फार्मर आपली स्वतःची हॅचरी तयार करत असतात, ज्यामध्ये ते कोंबड्यांकडून अंड्यांचं उत्पन्न घेऊन ती अंडी इन्क्युबेटरला लावून पिल्लं तयार करतात आणि मग पिल्लंच विकतात. तर काही पोल्ट्री फार्मर जे मांस उत्पादनासाठी कुक्कुटपालन करत असतात. तर आपण कोणत्याही प्रकारचं कुक्कुटपालन करत असलो तरी आपल्याला अंड्यांचं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळालं तरच आपल्याला ते कुक्कुटपालन परवडणारं ठरतं. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अंडी कशी मिळतील याकडे आपण सर्वप्रथम लक्ष दिलं पाहिजे. पण म्हणून जर आपण त्यासाठी त्यांना महागडी औषधं जर दिली तर आपल्याला ते परवडेल का? नाही ना. ऑलरेडी कुक्कुटपालनात फीडचा खर्च हा खूप जास्त असतो. परत आपण त्याच्यात महागडी औषधं वापरली तर हा खर्च आणखीन वाढतो. पण आज या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त 1 ते 2 रुपयात सुद्धा आपण अंड्यांचं उत्पादन वाढवू शकतो. पण हे जाणून घेण्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, अंडी तयार होण्यासाठी प्रोटीन आणि कॅल्शियमची गरज असते. या दोन्ही गोष्टी आपण कोंबड्यांना पुरेशा प्रमाणात देत राहिलो तर अंड्यांचं उत्पन्न आपल्याला पाहिजे तसं भेटत असतं. प्रोटीन तर आपण फीडमधून कोंबड्यांना देतच असतो, परंतु त्याचसोबत कॅल्शियमची सुद्धा पूर्तता आपल्याला करायला हवी असते. मग ते आपण कसं करणार? तर त्यासाठी आपण वापरणार आहोत चुना, जे कोणत्याही दुकानात आपल्याला 1 ते 2 रुपयात अवेलेबल होत असतो. याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. 3 लिटरच्या ड्रिंकरमध्ये आपण अगदी थोड्याशा प्रमाणात हा चुना घेऊन पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला हे पाणी सकाळी जेव्हा आपण कोंबड्या बाहेर सोडतो तेव्हा हे पाणी आपण कोंबड्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि ते पाणी संपल्यावर मग आपण आपलं नॉर्मल पाणी त्यांना प्यायला देऊ शकतो. अशा प्रकारे फक्त 1 रुपयात आपण अंड्यांचं भरपूर उत्पादन घेऊ शकतो. आणि त्याचसोबत काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जसं की सकाळी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण फीड आणि पाणी कोंबड्यांना द्यायचं आहे. कारण जशी सकाळ होते तसं कोंबड्यांना खाणं आणि पाणी हवं असतं. खाऊन पिऊन झालं की कोंबड्या अंडी द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे सकाळी लवकरात लवकर खाणं आणि पाणी द्यायचं आहे. तसंच कोंबड्यांची जी अंडी देण्याची जागा आहे, मग ते टप असतील किंवा बादल्या असतील किंवा मग डबे वगैरे जे काय असेल त्यामध्ये 1-2 अंडी ठेवायची आहेत, जेणेकरून ती अंडी बघून कोंबडी तिथे जाऊन बसेल आणि अंडी आपल्याला भेटतील. तर अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या तर आपल्याला अंड्यांचं भरपूर उत्पादन घेता येईल आणि आपला चांगला फायदासुद्धा होईल. तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.